त्यामध्ये जमीन खरेदी प्रकरणामध्ये घोटाळा झाल्यानंतर पार्थ पवार जे आहेत ते अडचणीत आले आणि दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. दिग्विजय पाटील हे धाराशिव जिल्ह्यातले आहेत, धाराशिवच्या तेर मधले आहेत आणि त्यांचे मित्र आता आपल्या बरोबर आहेत. पृथ्वीराज आंधळे त्यांचं नाव आहे आणि ते तेरचे आहेत. ते लहानपणापासून दोघं बरोबर सुद्धा राहिलेले आहेत. काय दिग्विजयची काय परिस्थिती, म्हणजे ते तेर मधून कधी गेले पुण्याला? लहानपणापासून ते त्यांचं शिक्षण इथून बाहेरच झालेलं आहे आणि सारखं तेर मध्ये येत असतात. त्यांचं मूळ गाव हे तेर आहे आणि त्यांच्या आत्या देखील इथल्या आहेत. त्या अजितदादांच्या म्हणजे सुमित्रा त्यांचे भाचे आहेत, त्याच्यामुळे ते सतत येत असतात या ठिकाणी. आणि तुम्ही आणि ते कधी सोबत होते, क्लासमेट? म्हणजे तुम्ही कुठल्या एका वर्गात होते का एका स्कूलमध्ये होते, काय होते? नाही, आम्ही चांगले एक दोघं मित्र आहेत बऱ्याच वर्षापासून आणि ते MIT ला शिक्षण घेत होते त्यावेळेस पुण्याला. त्या ठिकाणी आमची चांगली मैत्री आहे. त्यांचं BBA शिक्षण झालेलं आहे आणि ते सतत या ठिकाणी येत असतात आणि सतत आम्ही संपर्कात असतो ना कुठल्या ना कुठल्या निमित्तानं. बर. आणि कारण त्यांना शेतीची जास्त आवड आहे, ते शेतीत काम जास्त करतात, त्यामुळे आमची बरीच चर्चा शेती वगैरे होत असते. आता अशात कधी आले होते? आता गेली 1-2 महिने झाले ते आलेले नाहीत आणि गेल्या महिना 1.5 महिन्यात माझा देखील त्यांचा जास्त संपर्क झालेला नाही. परंतु त्यांच्याबद्दल मी एवढं खात्रीनं सांगू शकतो की जो काय सध्या व्यवहार या ठिकाणी पुणे येथे झालेला आहे तो हा मुलगा निष्कलंक आहे. कधी कोणाच्या म्हणजे व्यवसायासाठी किंवा कधी कोणाचा हडप असं करणाऱ्यातला नाही. दुसरी गोष्ट, जे ते कंपनी समजा अमेडा कंपनीबद्दल जी चर्चा सध्या चालू आहे, त्या कंपनीबद्दल जे दाखवलं जात आहे, ह्यांच्या नावाने फक्त 1% शेअर्स आहेत आणि बाकीच्या नावाने 1% दिग्विजय पाटील साहेबांचे त्या कंपनीतला. येस, त्या कंपनीतला फक्त 1% नावाने त्यांचे शेअर्स आहेत आणि 99% शेअर्स हे आदरणीय पारदादाच्या नावाने आहेत. बर. आणि ह्यांना फक्त सहीचे अधिकार ह्यांना दिले गेलेले आहेत. दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार दिले गेलेले आहेत आणि व्यवहार जो झालाय तो पूर्ण पारदर्शक दिसतोय. यात जे काही चूक आहे त्या अधिकाऱ्यांच्या आहेत. त्यात इंटेंट ऑफ लेटर जे लिहिलेलं आहे, त्या इंटेंट ऑफ लेटर मध्ये असं लिहिलेलं आहे की अधिकाऱ्यांच्या चौकशी अंती जे काही रक्कम येईल ती तुम्हाला भरावी लागेल. बरं, दुसरा एक त्यात मुद्दा अजून एक महत्वाचा मला मांडायचा आहे की त्यात कंपनीचं कॅपिटल 1 लाखाचं दाखवलं गेलं आहे. कंपनीचं कॅपिटल 1 लाख असू नाही तर 10 कोटी असो, त्याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण ती नुकतीच कंपनी तयार झालेली आहे. त्याच्यामुळं ह्यात त्यांची कुठलीच म्हणजे त्यांना फक्त राजकीयचा बळीचा बकरा बनवण्याचं काम चाललेलं आहे. दिग्विजय पाटलांना अडकवलं जाते असं तुमचं मत आहे का? निश्चित मी ह्याच्यावर ठाम आहे की निश्चित त्या ठिकाणी त्यांना अडकवलं जाते. ह्यात निश्चित राजकीय वास येतोय. त्याच्यामुळे आता ह्यात निश्चित शोधावं लागेल की नेमकं कोण आणि कशासाठी एवढं बदनाम करतंय. एवढा गुणवंत पोरगा कधी कोणाच्या एका दोनात नाही, कधी त्यांचा हस्तक्षेप देखील कुठल्या तेरच्या ह्याच्यात किंवा व्यवसायात मी आजपर्यंत बघितलेला नाही. त्या आणि त्यांचा व्यवसाय ते भले असतात. पण त्या व्यवहारामध्ये ती भागीदार आहेत आणि स्टॅम्प ड्युटी जवळजवळ 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी चुकवलेली आहे त्या व्यवहारामध्ये. तरी पण तुम्ही असं कसं काय म्हणता? नाही, चुकवली असं म्हणता येणार नाही, कारण लेटर ऑफ इंटेंट सरकारी अधिकाऱ्यांनी दिले. ह्यांनी फक्त सह्या केलेल्या आहेत. ह्यात जी काही चूक आहे ती सरकारची आहे, म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांची आहे. खरं तर दोषी त्यांना केलं पाहिजे. ह्यात दिग्विजय पाटलांचा कसलाच रोल नाही, फक्त ते नामदारी आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आता ह्याच्या पाठीमागचं आपण शोधलं पाहिजे सगळ्यांनी आणि बिनबुडाचे आरोप जे त्यांची जी बदनामी चालू आहे ती थांबवली पाहिजे. तुम्ही तेर मध्ये घराशेजारी घर आहे का तुमचं? हो, आमचं घराशेजारी घर आहे. म्हणजे त्यांच्या घराच्या बाजूलाच माझं घर आहे. त्या ठिकाणी माझे चुलते वगैरे राहतात आणि ते माझे चांगले मित्र आहेत. मी बऱ्याच वर्षापासून त्यांना ओळखतो आणि चांगली मैत्री आहे आमच्या दोघांची. बर. हो. आणि अशात अलीकडे कधी भेट झाली तुमची? कालच्या विधानसभेला आमची चांगली भेट झाली होती. विधानसभेला ते मतदानासाठी आले होते, त्यावेळेस आमची भेट झाली होती त्यांची. ती जी कंपनीच्या मार्फत व्यवहार झाला तशी तुमची पण एक कंपनी आहे वाटतं? हो, माझी. काय नेमकं कंपनीत असं काय होऊ शकतं का? नाही, कंपनीत काय होतं, कंपनीत पार्टनर कोणाला ठेवायचं आणि कोणाला सहीचे अधिकार द्यायचे. समजा एक उदाहरणार्थ आता मी जास्त बिझी असेल तर मी अधिकार दुसऱ्याला देऊ शकतो सहीचे. त्या पद्धतीनं त्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि ऑथोराइज कॅपिटल तुम्ही कंपनीत किती ठेवायचं हे त्या कंपनीच्या जे काही डायरेक्टर असतील त्यांचा रोल राहिला आणि त्याच्यावर व्यवहार किती कोटीचा करायचा आणि किती कमी करायचा त्याच्याशी काही घेणं देणं नाही. डॉक्युमेंट वरती तर दोघांच्या पण सही आहेत, पार्थ पवार यांच्या पण सही आहे, दिग्विजय पाटलाची पण सही आहे. निश्चित सही आहे, त्याच्याबद्दल माझं हे नाही. त्यांना सहीचे अधिकार देखील दिले गेलेले आहेत. निश्चित पारदादा जास्त बिझी असतात, त्याच्यामुळे दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार दिलेले असणार, कारण ते तर इतकं सगळा व्याप बघू शकणार नाहीत ना. त्याच्यामुळे निश्चित त्यांना सहीचे अधिकार दिले. आणि तुम्ही असं पण म्हणता की त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करा? 100% त्यांना अडकवण्याचा हा राजकीय बळीचा बकरा बनवला जाते. एक इमेज चांगला मुलगा आहे आणि त्या ठिकाणी राजकारणातून हे जे काय घडते ते राजकारणातून घडते यास निश्चित. आणि कारण का त्यात लेटर ऑफ इंटेंट जे आहे त्यात अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलंय किंवा एवढी एवढी स्टॅम्प ड्युटी आपण त्या ठिकाणी भरली पाहिजे आणि जर चौकशी अंती जी काही तिथं तुम्हाला जास्त स्टॅम्प ड्युटी भरायची आणि त्यांनी ती केलेली पण आहे प्रोसेस. असं नाही की त्यांनी बुडवली
आणि लाटतायत अशातला तर त्यात स्पष्टपणे भाग दिसतोय की असं काही त्यात घडलेलं नाही. दिग्विजय पाटलाला गावाकडे शेती किती आहे? त्यांना 100-150 एकर शेती आहे या ठिकाणी. वडिलोपार्जित त्यांची शेती आहे. त्यांच्या वडिलाच्या मागे तेच सांभाळतात. घराचे करता करविता तेच आहेत सध्या. आणि एक चांगला मुलगा आहे. त्यांना भाऊ वगैरे? नाही, एकटेच आहेत ते. त्यांना बहीण आहेत आणि ते सगळे पुण्यालाच असतात स्थायिक. किती वर्षापासून पुण्यात आहे? ते लहानपणापासून ते पुण्यातच स्थायिक आहेत. बर. बेळवाडीला ते स्थायिक होते. त्याच्यानंतर आता ते एसबी रोडला स्थायिक आहेत आणि ते येत जात असतात. एक महिन्याला 1.5 महिन्याला येत असतात आवर्जून तेरला. शेतात काय उत्पन्न त्यांचे? काय सोयाबीन नवीन नवीन त्यांना प्रयोग करायची जास्त आवड आहे. जसं जसं काय त्यांना नवीन शिकता येतं त्या पद्धतीने ते करत असतात. त्यांना गावाकडची नाळ जास्त आहे, परंतु काही कारणास्तव त्यांना इकडे राहायला येत नसल्यामुळे ते पुण्यात राहतात. पुण्यात राहतात. हो. आणि आता किती दिवसापूर्वी भेट झाली म्हणले? 1 महिना 1.5 महिन्याखाली आमची भेट झाली होती. अच्छा. हो, तेरमध्येच आमची भेट झाली होती आणि तेव्हा आम्ही भेटलो होतो. आणि असं काय त्या पूर्ण मुलाच्या वर्तनावरून तो कधीही असं चुकीचे कृत्य दिग्विजय पाटलाचं शिक्षण काय झालंय? त्यांचा BBA झालेला आहे, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. कुठं? पुण्यात? पुण्यात MIT. अच्छा. येस. एकंदरीत जर पाहिलं तर दिग्विजय पाटलावरती जी गुन्हा दाखल झालाय जमीन प्रकरणामध्ये, हे त्यांचे मित्र आहेत आणि त्यांच्या हे मित्र यांनी इत्थंभूत अशी माहिती आपल्याला दिली आहे. महत्वाचं म्हणजे दिग्विजय पाटील हे धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावचे असल्याचं आणि त्यांचा तेर गावामध्ये 100 ते 150 एकर शेती सुद्धा त्यांची वडिलोपार्जित असल्याची माहिती आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव.